गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्व सच्चिदानंद स्वरूपान आत्म्याला माझा नमस्कार. शाश्वत सत्य ध्यान कर्म कर्तव्य परायण धर्म जीवनी सो अभ्यास कर्म प्रकाशित. आपण प्रकाशमय करायचे. तर झोत पेटवली, ती वात ठेवली कापसाची तर पेटत नाही, लगेच सगळी पेटून जाते वात. पण त्याच्यात जर तेल ठेवलं तर ती वात अशी पेटत राहते, तेल पेटत जाते. तसं आपलं हे शाश्वत सत्य ध्यान कर्म असलं पाहिजे. शाश्वत आहे तेच सत्य आहे, अशाश्वत सत्य नाही. तर कर्तव्य परायण धर्म, आपलं कर्म काय पाहिजे, कर्तव्य काय पाहिजे, ते परायणता आपल्याला असली पाहिजे. तो कर्म खरा असला पाहिजे. तो आपला कर्म होत नाही, तो होण्यासाठीच खरा परमार्थिक आध्यात्मिक विकासाकडे आपण गेलो पाहिजे. म्हणून स्वबोधातला विचार, आत्मचिंतने विचार काय ऐकले पाहिजे, ते एवढ्यासाठीच जीवनी सो अभ्यास कर्म. आपल्या जीवनातला अभ्यास करायचा असेल तर कर्म उत्तम करायचं असेल तर त्याच्याकडे अभ्यास असला पाहिजे. एखादा जो नर्सरी करणारा असतो किंवा बागायतदार करतो, झाडं लावल्यानंतर त्याला पाणी घातल्यानंतर झाड फुलत नाही, चांगलं बनत पण नाही. मग त्याची निगा राखायला, त्याच्यावर अनेक संस्कार केले जातात, खत पाणी सगळं. तसं आपल्या सुद्धा जीवनात सो अभ्यास जीवनी सो अभ्यास कर्म सतत आपण करता आलं पाहिजे. ते करण्यासाठी हे जीवन जे आहे, हे मूळ जीवन आहे, ते शाश्वत आहे, वास्तव स्वरूपात आहे, हे सत्य आहे. हे आपल्याला कधी समजेल? आपल्याला समजतच नाही. आपण ज्याला अशाश्वत आहे, जे काहीच नाही, त्याला आपण शाश्वत समजून त्या विचाराकडे जातो. त्या विचाराकडे न राहता स्वतःला मी स्वयं स्वरूप आहे, ही जागृती आपल्यात येणं, हे प्रकाशित, हे खरं झालं पाहिजे. आपण प्रकाशमय झालो पाहिजे. आपल्यामधलाच प्रकाशमय होऊन ते प्रकाशाकडे आपण ती ज्योत तशी ठेवत गेलो पाहिजे. ठेवणं म्हणजे उत्तम, हा सोबतला ग्रंथातला विचार आहे. गुरुदेव दत्त.